आज होणार 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 28 फेब्रुवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे 2100 रुपये आणि आज महिन्याचा अखेर आहे म्हणजे 28 फेब्रुवारी ही महिन्याची शेवटची तारीख आहे. त्या कारणास्तवच आज बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश तर आलेलाच आहे. सोबत 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर मुख्यमंत्र्यांचा आदेश नेमकं काय आलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मुख्यमंत्र्यांचा अतिशय मोठा आदेश आलेला आहे. आजच्या आज बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत अशा पद्धतीचा नवा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आलेला आहे आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा माहिती आपल्याला आलेली आहे. चला तर ती माहिती नेमकं काय आहे आणि आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणी या पैशासाठी पात्र ठरणार आणि कोणत्या बहिणींनी योजनेतून बाहेर निघणार, संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आज एकूण 7 लाख महिला अपात्र ठरणार आहेत आणि 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, 20 जिल्ह्यांची अखेर नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला आज 100% पैसे तुमच्या खात्यावर मिळून जाणार आहेत. परंतु सोबतच 7 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. आता या महिला योजनेतून बाहेर कशामुळे काढण्यात आलेल्या आहेत त्याचे कारणे देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेणार आहोत. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट देखील आपण पाहू शकतो. आत्ताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीटिंगच्या अंतर्गत एक नवीन निर्णय घेतलेला आहे. आता हा नवीन निर्णय नेमकं काय असणार आहे आणि या नवीन निर्णयाचा लाडकी बहीण योजनेचा अत्यंत मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे. या सभेमध्ये एकूण 3 मोठे निर्णय जे आहेत ते झालेले आहेत. चला तर हे 3 मोठे निर्णय नेमकं कोणते आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच 20 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणारच आहोत. तर यामधील 3 मोठ्या निर्णयापैकी पहिला सर्वात मोठा निर्णय असा झालेला आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही डबल योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात घेऊ शकत नाहीत. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल अशा डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा 1 हप्तासुद्धा अजिबात मिळणार नाही. तुम्ही पात्र आहात की अपात्र ठरलात हे कसे चेक करायचे हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. परंतु हा पहिला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या निर्णयाच्या अंतर्गत 7 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. आता दुसरा निर्णय नेमकं काय असणार आहे तर दुसरा निर्णय असा आहे की 20 जिल्ह्यांची यादी त्यांनी दिलेली आहे आणि या 20 जिल्ह्यामध्ये आज 8वा हप्ता वाटप झालाच पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा उशीर अजिबात होता कामा नये अशा पद्धतीचा दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. आणि तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय नेमकं काय आहे मित्रांनो तर तिसरा निर्णय जो आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ इथून पुढे पाहिजे असेल तर तुम्हाला जुलै आणि जून या महिन्यादरम्यान KYC जी आहे ती करावीच लागणार आहे. आता ही KYC नेमकं काय आहे तर हे पहा, तुमची ज्या बँकेत खाते आहे किंवा तुम्ही हयात असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लवकरच जमा करावे लागणार आहे. सध्या त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं नाही, परंतु जून जुलै महिन्याच्या दरम्यान तुम्हाला KYC करणे बंधनकारक ठरणार आहे आणि ज्या महिला KYC करणार नाहीत अशा बहिणींचा हप्ता जो आहे तो 8वा हप्ता तर मिळणार, परंतु 9वा हप्ता जो आहे तो बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे KYC करणे देखील बंधनकारक आहे आणि ही माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक तर लगेच बनतच आहे मित्रांनो. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय तर आता एकूण 20 जिल्हे तुमच्या स्क्रीनवर आहेत मित्रांनो. यामधील महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा आहे आणि नकाशामध्ये 36 जिल्ह्यांची नावे आपल्या समोर आहेत आणि यापैकी फक्त 20 जिल्ह्यामध्येच आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. तर यामधील सुरुवात जी असणार आहे ती सर्वात अगोदर असणार आहे सर्वांचा आवडता जिल्हा तो म्हणजे रायगडपासून मित्रांनो. हो, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडला होता आणि या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत भरपूर बहिणी ज्या आहेत त्या अजूनपर्यंत लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि त्या कारणास्तवच रायगड या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर, सोबतच सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ही झाली कोकण किनारपट्टी मित्रांनो. आणि याच्यानंतर इकडे जर पाहिले तर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड. तर अशा पद्धतीने इकडे काही जिल्हे आणि इकडे नागपूर साईडला असेल तर मग नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा. तर या ठिकाणी आज पैसे वाटप होणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा समजेल की किती जिल्ह्यामध्ये आज पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत किंवा त्यांच्या जिल्ह्यांमधून तुम्ही पाहत आहात. तर यामधील 20 जिल्ह्यांची यादी तर आपल्याकडे आलेलीच आहे, परंतु आता इतर जिल्ह्यांचं काय किंवा इतर जिल्ह्या
राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत पैसे जमा होतील, तर हे पहा इतर जिल्ह्यामध्येही पैसे वाटप होणार आहेत. आजपासून सलग 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्च अशा पद्धतीने 3 दिवस सलग पैसे जे ते वाटप होणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते सर्वात अगोदर आता तुम्हालाच मिळून जाणार आहेत. यासाठी 8वा हप्ता तर फक्त याच महिलांना मिळणार आहे. हो मित्रांनो, ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत नाहीत, फक्त एकाच योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात, तर अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत. 8वा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी ठरणार आहे, कारण या अंतर्गत भरपूर महिलांना वगळल्यासुद्धा गेलेल्या आहेत. म्हणजे 7 लाख बहिणी तर बाद झालेलेच आहेत, परंतु त्यांना आता 5 बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या 5 बँका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की या बँकेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. यामधील SBI बँक आहे, त्याच्यानंतर भारतीय पोस्ट बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, त्याच्यानंतर HDFC बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा युनियन बँक असेल, तर या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे. आणि इतर बँकेत खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, कारण की कोणत्या बँकेत खाते असेल तर आधार कार्ड जर लिंक असेल तर पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जाणार. फक्त 1 ते 2 दिवसाचा फरक जो आहे तो पडू शकतो यामध्ये, परंतु पैसे मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई आणि उशीर अजिबात होणार नाही. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर फक्त लाडक्या बहिणींसाठीच वाटप केले जाणार होते. आणि काही बहिणींना हे 3 गॅस सिलेंडरसुद्धा मिळून गेलेले आहेत, परंतु तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळाले की नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हे गॅस सिलेंडर कशामुळे मिळाले नाही बहिणींना काही, किंवा मिळाले तर कशामुळे मिळाले, तर हे पहा, ज्या बहिणींच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन होते, सोबतच त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, तर अशा बहिणांनी, ज्या महिलांनी गॅस बुकिंग करून भरलेला आहे, तर या महिलांना सबसिडी 830 रुपयाप्रमाणे 3 महिन्याची सलग सबसिडी त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास 2500 रुपयाचा हा अतिरिक्त लाभ देखील नक्कीच मिळालेला असेल, आणि आपले सबस्क्रायबर असेल तर नक्कीच मिळालेला आहे. तर सुरुवातीला 5 लाख योजना महिला योजनेतून बाहेर काढल्या होत्या, आणि आता पुन्हा एकदा 2 लाख म्हणजे एकूण 7 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बाहेर झालात की नाही हे देखील तुम्ही लगेच जाणून घेऊ शकता. तर हे पहा, जर तुम्हाला 8वा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसात आला नाही तर तुम्ही सुद्धा योजनेतून बाहेर काढले गेलेला आहात असे तुम्ही समजू शकता. परंतु त्यामध्ये देखील काही अटी व अडचणी आहेत. जर हे तुम्ही 4 नियम मोडले असतील तरच तुम्ही योजनेतून बाहेर गेलेला असाल, अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, फक्त थोडा उशीर होऊ शकतो. तर हे 4 नियम नेमकं कोणते आहेत, की हे 4 नियम मोडले की लगेच बहिणी योजनेतून बाहेर होत आहे. तर हे पहा, पहिला नियम आहे म्हणजे फक्त एकाच योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. दुसरा नियम आहे तुमच्यामध्ये उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरा महत्त्वपूर्ण नियम आहे म्हणजे तुझं आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, सोबतच तुमची KYC असायला पाहिजे. आणि यातमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 1 हप्ता तुम्हाला मिळालेला असायला पाहिजे, म्हणजे तुमचं फॉर्म अप्रूव्ह आहे, सर्व गोष्टी क्लिअर असतील, सर्व नियम तुम्ही पालन केले असेल, तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्याकडे 4 चाकी नसेल, तर या सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तरच तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आता 8वा हप्ता आज तर मिळणार आहे, सोबत 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. आणि सर्वात मोठा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे. आता हा मोठा निर्णय नेमकं काय असणार आहे आणि कोणत्या बहिणींना आज पैसे मिळणार, सोबत 9व्या हप्त्याची तारीख काय असणार आहे, तर हे पहा, 9वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 14 मार्च रोजी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण की आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड आहे, जेव्हा वचनपूर्ती सोहळा पार पडत असतो तेव्हा महिलांना हा हप्ता जो आहे तो मिळत असतो. आता 8वा हप्ता मिळण्यास नक्कीच थोडा उशीर झालेला आहे, परंतु तुम्हाला पैसे 8व्या हप्त्याचे आले का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. आणि आज पैसे तुम्हाला तर मिळणारच आहेत, कारण की 3680 कोटी एवढी रक्कम फक्त लाडक्या बहिणींसाठीच मंजूर करण्यात आलेली आहे. आणि ही रक्कम जी आहे ती तुम्हाला आज तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे DBT माध्यमाद्वारे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणारच आहे. आतापर्यंत 7 हप्ते बहिणींना मिळालेले आहेत. 10,500 एवढी प्रचंड मोठी रक्कम बहिणींच्या खात्यावर जमा झालेली आहे. आणि फेब्रुवारीचे सुद्धा 2100 रुपये लवकरच म्हणजे आजच तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि सोबतच सिलाई मशीन आहे, घरकुल योजना आहे, योजना भरपूर आहेत मित्रांनो. आणि सोबतच आपली पैठणी साडी जी आपण योजना चालू केली होती फक्त लाडक्या बहिणीसाठी, तर 25 पैठणी साड्यांसुद्धा आपण 1 मार्चपासून वाटप सुरू करणार आहोत. म्हणजेच उद्यापासून 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण
वाटप सुरू करणार आहोत. आणि यामध्ये जर तुम्हाला 25 पैठणी साड्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करा. धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला. तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या त्यासुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीच्या तुम्हाला मिळून जातील. कारण की याच्या अगोदर आपण मकर संक्रांतीला 7 पैठणी साड्या त्यासुद्धा दर्जेदार क्वालिटीच्या आपण वाटप केलेल्या आहेत. आणि आता पुन्हा एकदा 2 मार्चपासून आपण या पैठणी साड्या वाटप करणार आहोत. 1 ते 2 मार्चपासून मित्रांनो सुरू होणार आहे. म्हणजे उद्या आणि परवा दिवशीपासून या साड्या वाटण्यास सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करा, खाली एक कमेंट करा. धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला, किंवा तुमच्या पद्धतीने जशी वाटेल तशी कमेंट करा. 2400 शिलाई मशीनसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात याचे अर्जसुद्धा उद्यापासून किंवा 2 दिवसांनी याचे अर्जसुद्धा चालू होणार आहेत. आणि हे अर्ज चालू झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच करून टाका. कारण की परत हे चॅनल तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही. त्यामुळे पात्रता आणि अटी काहीच नाहीत मित्रांनो, अतिशय सोप्या पात्रता अटी आहेत. 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. आणि सोबतच 20 लाख घरकुले तर मंजूर झालेली आहेत आणि काही बहिणींना मिळालेले सुद्धा आहेत. याच्याविषयी नवीन अर्ज मार्च एंडिंगपर्यंत सुरू होणार आहेत. त्याच्याविषयी देखील अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.